आणि आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज भाजप आणि ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले। अर्ज दाखल करताना दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। मुरजी पटेल यांचा अर्ज दाखल करताना भाजपचे अनेक दिग्गज नेते हजर होते, तर दुसरीकडे ऋतुजा लटकेंचा अर्ज भरण्यासाठी खुद्द आदित्य ठाकरेंनी देखील त्या ठिकाणी हजेरी लावली। तर आज एका बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून लढत असलेल्या लटकेंचा अर्ज, तर दुसरीकडे भाजपतर्फे आज मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि दोन्ही वेळेला शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं होतं। प्रत्येक पक्षाच्या अनेक दिग्गजांनी आपापल्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करत थेटपणे अर्ज भरण्यासाठी हजेरी लावलेली होती। अंधेरी कुणाची, मशाल पेटणार की कमळ उमलणार? दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल, दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर अंधेरी पोटनिवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे। कारण ऋतुजा लटकेंना अर्ज भरण्यापूर्वी जे नाट्य रंगलं ते सगळ्या राज्यानं देशानं पाहिलं। अखेर हायकोर्टानं बीएमसीला चपराक दिल्यानंतर लटकेंचा राजीनामा शुक्रवारी स्वीकारला गेला आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग सुकर झाला। तर शुक्रवारी सकाळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजप, शिंदेंचा पक्ष आणि रिपाई नेत्यांच्या उपस्थितीत मुरजी पटेलांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी शिंदे गटाकडून दीपक केसरकर, दिलीप मामा लांडे हजर होते, तर भाजपकडून आशिष शेलार, प्रवीण दरेकर, नितेश राणे उपस्थित होते। कोकणातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी राणे केसरकर या निमित्तानं एकत्र आले। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मुरजी पटेलांसह भाजपच्या नेत्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। अंधेरी पूर्व जनता विकासाकडे मतदान करेल, म्हणजे मला पूर्ण विश्वास आहे या निवडणुका मी जिंकू। भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे फटाके फुट। या निवडणुकीचा निकाल स्पष्ट आहे, मुरजी पटेल यांचा विजय एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये 25,000च्या मताधिक्याने होईल। आमचे कॅन्डिडेट हे गोरगरिबांसाठी काम करतात आणि ते गोरगरिबांसाठी काम करतात म्हणून ते निवडून येतील याची मला खात्री आहे। तर तिकडे ऋतुजा लटकेंकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे, अनिल देसाई, अनिल परबांसह काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते। यावेळी महाविकास आघाडीकडून देखील जोरदार शक्ती प्रदर्शन करत लटकेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। आपले दिवंगत पती रमेश लटकेंनी ज्याप्रमाणे आपले निवडणूक क्षेत्रात भरभरून काम केलं त्याचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आणि विकासाचं काम पुढे नेण्यासाठी आपल्याला अंधेरी पूर्वची जनता विजयी करेल असा आत्मविश्वास ऋतुजा लटकेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला। उद्धव साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज त्यांनी सांगितले तुम्ही जोशाने आणि मनात काही शंका न ठेवता तुम्ही निवडणुकीला सामोरे जा, आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत। आज ऋतुजाताईंसाठी आम्ही सर्व आलेलो आहोत। आपण बघितलं असेल की ह्या खोकेसुरांनी त्यांना अडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला, त्याच्या विरुद्ध हायकोर्टाने दणका दिलेला आहे आणि यशस्वीपणे आम्ही निवडणूक जिंकू ही मला पूर्ण खात्री आहे। मशाल क्रांती घडवणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष या महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवणार। विकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती ऋतुजा लटके या निश्चित प्रकारे जिंकतील। याआधी अंधेरी पूर्व हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता। 2014 आणि 2019ला युतीचे उमेदवार रमेश लटके विजयी झाले, तर 2019 साली मुरजी पटेलांनी बंडाळी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला। सध्याला अंधेरीचं मैदान कोण मारणार, अंधेरीत आवाज कुणाचा याकडे सगळ्या राज्याचं लक्ष असणार आहे। कारण मशाल या चिन्हावर पहिल्यांदा ठाकरे पक्षाचा उमेदवार लढतोय, त्यामुळे मशाल पेटणार की कमळ फुलणार याबाबत आतापासूनच राजकीय चर्चांना उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। नारायण राणेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवरती टीकास्त्र सोडलंय। घराबाहेर पडणार नाही ते काय शक्ती प्रदर्शन करणार
असा टोला त्यांनी लगावला. तसंच आज रमेश लटके असते तर तेही शिंदेंच्या गटात असते असंही नारायण राणे यांनी म्हटलंय. वळी कोणाची नाहीये. वळी मुंबईत येते आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भाजपा आणि शिंदे गटाचा आहे. त्यामुळे यांचं काय राहिलं नाही आहे. आता राज्य गेलं, मुंबई गेली, आता वळी आली का, नंतर मातोश्री येईल. मी मुंबईवरून आलो इथे येण्यासाठी 7 रस्त्यावरून. तिथे अर्थर जेडवरून येताना आवाज आला तर म्हटलं बाहेरून पण काय आवाज करतायत बाबा, थांब मी येतो, वाट पहा म्हणून. ही तर निवडणूक एक पोटनिवडणूक, आमच्यासाठी मोठं काही नाही आम्ही हे समजत. पण त्या शक्ती बिकते आणि उद्धव ठाकरेची भाषा सुधार म्हणा. हिम्मत असेल तर मैदानात येऊन दाखवा, हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा. आता आम्ही पाडलं ना, आता तो मैदानात येऊन, आता मैदानात आहे. मातोश्री सोड तरी म्हणा, मातोश्रीचा दरवाजा कुठून बाहेर तरी बघ ना, जग कसं आहे, मैदानं कशी असतात, रस्ता कसा असतो. त्या उद्धव ठाकरे पाहावं, उगाच बडबड करू नको. दरम्यान किशोरी पेडणेकरांनी राणेंवर टीका केलेली आहे. मी मगाशी जे वाचाळवीर म्हटले त्यांचे हे सरदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, पण त्या केंद्रीय मंत्रीच्या पदाची जरा पण हे सांभाळत नाही. ती एक जी प्रेस्टीज असतं ते सांभाळत नाही आहे. वाचाळवीरांमधले हे सरदार आहेत आणि या वाचाळवीरांना अनेकदा शिवसेनेने चांगलं पाणी पाजलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला घरातलेच मिळाले घरभेदी, त्यामुळे ह्या सरदारला आता जरा जोर जास्त आलाय. तर ठीक आहे, लोक सगळा विचार करतायत. नारायण राणे जेव्हा स्वतः पक्षात असताना पण काही करू नाही शकले, बाहेर गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या मतदारसंघात शिवसैनिकांनी, तेव्हा तर काय आम्ही आघाडीबरोबर नव्हतो, शिवसैनिकांनीच तुम्हाला हरवलंय. त्यामुळे तुम्ही त्या बालेकिल्ले तुम्हाला काय यायचे आहेत, किल्ल्याच्या कुठल्या दरवाज्यात बाहेर पडायचं पडा, पण बालेकिल्ला हा राहणार म्हणजे राहणार. आणि ज्याला शेमडा म्हणताय ना, त्याने तुमच्या नाकात दम आणलाय. रोहा श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेनेचा युवा नेते अवधूत तटकरेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. मनगटावरील शिवबंधन तोडत तटकरेंनी भाजपचं कमळ हाती घेतल्यानं रायगडच्या रोहा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. आधी घड्याळ सोडलं, आता शिवबंधन तोडलं. कोकणात उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका. माजी आमदार अवधूत तटकरेंचा भाजपमध्ये प्रवेश. रोहा मतदारसंघातली समीकरणं बदलणार. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे युवा नेते आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे माजी आमदार अवधूत तटकरेंनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. मुंबईतील वसंत स्मृती इथं भाजप प्रदेश कार्यालयात चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत अवधूत तटकरेंनी शिवबंधन तोडत भाजपचं कमळ हाती घेतलंय. अवधूत तटकरे हे कोकणातलं रायगडमधलं एक चांगलं नेतृत्व आहे. ते उद्धव ठाकरेजीकडे होतं आणि अवधूतने सुद्धा तटकरेंनी उद्धव ठाकरेजी यांना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. निश्चितपणे कोकणामध्ये रायगडमध्ये पक्षाला मजबूती देण्याकरता अवधूत तटकरेचा उपयोग होईल. अवधूत तटकरे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे सख्खे पुतणे, त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमधून झाली. अवधूत यांनी तब्बल 12 वर्ष रोहा नगरपालिकेचं नगराध्यक्षपद भूषवलं. त्यानंतर 2014 ते 2019 या काळात त्यांनी श्रीवर्धन मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. 2019 मध्ये चुलत बहीण आदिती तटकरेंना उमेदवारी दिल्यानं ते नाराज झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलं. आता महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पडल्यानंतर अवधूत तटकरेंनी ठाकरेंची साथ सोडत भाजपचा हात धरला. सगळ्यांच्या संमतीने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेण्याचं एकच कारण की देशात असलेलं सक्षम नेतृत्व आदरणीय मोदी साहेबांचं, राज्यामध्ये आता नवीन घडलेलं सरकार जे राज्याला प्रगतीपथावर नेत आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील,
बावनकुळे साहेब असतील, आता आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील, जिल्ह्यातले आमचे तिन्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर, महेशदादा बालडी, आदरणीय रविशेठ पाटील या सर्वांना सोबत घेऊन भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीची वाढ रायगड जिल्ह्यामध्ये कशी होईल, अधिकाधिक ग्रामपंचायती, अधिकाधिक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगरपालिका या कशा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येईल यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्नशील राहू. दरम्यान 2019 मध्ये अवधूत तटकरे राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले. पुन्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची एकी झाल्यानं तटकरे नाराज झाले आणि ते पुन्हा सक्रिय राजकारणातून दूर झाले. पण आता त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतल्यानं रोहा तालुक्यात शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. 2019 साली मी पुन्हा जेव्हा शिवसेनेमध्ये गेलो त्यावेळेपासून आज तागायत अवधूत तटकरेंना मी शिवसेनेच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये, कुठल्याही व्यासपीठावर किंवा कुठल्याही बैठकीमध्ये मी काय पाहिलेलं नाही. त्यामुळं ते शिवसेनेत होते की नाही हेच मला माहीत नाही. त्यामुळे ते भाजपमध्ये गेले, ते शिवसेनेतून गेले की आणखीन कुठून गेले याची मला कल्पना नाही. एकंदरीत आधीच राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ होतीये. त्यात आता अवधूत तटकरेंनीही भाजपचा मार्ग स्वीकारलाय. त्यामुळे मागील जवळपास 3 वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर असलेले अवधूत तटकरे रायगड जिल्ह्यात भाजपला किती फायद्याचे आणि महाविकास आघाडीला किती धोक्याचे ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान अवधूत तटकरे यांच्या भाजप प्रवेशावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व त्यांना मान्य नसेल म्हणून त्यांनी भाजपात प्रवेश केला असावा असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय. तटकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, काय सांगाल? शिवसेनेचे अवधूत तटकरे, सुनील तटकरे यांची मुलगी, ते पूर्वीपासून शिवसेनेमध्ये होते. निवडणूक सुद्धा ते शिवसेनेकडनं लढले. त्यांना उद्धव साहेबांचं नेतृत्व मान्य नसेल म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेलगी स्टॅम्प घोटाळ्यानंतर राज्यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून स्टॅम्प पेपरची खरेदी झाल्याचा संशय देखील व्यक्त केला जातोय आणि या प्रकरणी क्राईम ब्रांचकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात आता शपथपत्रांवरून ठिणग्या उडत आहेत. मुंबईतल्या निर्मल नगरमध्ये 4800 शपथपत्र सापडल्यानंतर पोलिसांकडून वेगानं तपास सुरू करण्यात आलाय. शिवसेनेकडून 100 कोटींचे स्टॅम्प पेपर खरेदी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दोन्ही पक्षांच्या राजकीय लढाईत निवडणूक आयोगापुढे जास्तीत जास्त शपथपत्र सादर करणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे मोठ्या संख्येनं शपथपत्र दाखल करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा जो घोटाळा झालाय तो जवळजवळ 100 कोटी रुपयाचा स्टॅम्प घोटाळा झालेला आहे. 100 कोटी रुपयाचे स्टॅम्प हे विकत घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे ती चौकशी सुरू आहे. बरं, ही चौकशी का सुरू आहे तर मुंबईच्या निर्मल नगर जे पोलीस स्टेशन आहे तिथे 4683 ॲफिडेव्हिट ही बोगस मिळाली. त्यावेळी जे फोन केले पोलिसांनी समोरच्या व्यक्तींना आणि त्यांना विचारलं की हे तुमचं ॲफिडेव्हिट आहे का. समोरच्या शेकडो लोकांनी सांगितलं की आमचं ॲफिडेव्हिट नाही. त्या दिवशी तिथले 2-3 नोटरी देखील फरारी होते आणि म्हणून आम्ही अशी भूमिका मांडली, मीच ती भूमिका मांडली की हा मुंबईपुरता सीमित फ्रॉड नाही आहे, हा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत आलेला फ्रॉड आहे. आणि म्हणून काल देखील कोल्हापूरमध्ये क्राईम ब्रांच जाऊन आलं की सीबीआय चौकशी चालू नाही, क्राईम ब्रांचची चौकशी चालू आहे आणि त्याच्यातनं अनेक गोष्टी पुढे येतील आणि ते महाराष्ट्राला दिसणार आहे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातली राजकीय लढाई सध्या निवडणूक आयोगाच्या रणांगणात सुरू आहे. मात्र त्या लढाईवर विपरीत परिणाम होऊन बाजू कमकुवत व्हावी यासाठी विरोधकांकडून जाणीवपूर्वक खोटे आरोप केले जात असल्याचं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात आलंय. उदय सामंत असतील, त्याच्यानंतर आमचे दीपक केसरकर असतील. अहो, हे आले कधी पक्षात? त्यांच्या पक्षामध्ये येण्याचं इयर बघा ना. अहो, बाळासाहेबांचं नख पण त्यांनी पाहिलं नाही. पण बोलताना काय बोलतात, अगदी बाळासाहेबांना जसं काय बाळासाहेबांनी यांना गोदीतच खेळवलं. बाळासाहेबांचा पिक्चर पाहिला असेल, बाळासाहेबांना
तुम्ही फोटोत पाहिले असेल, पण बाळासाहेबांना भेटलात तरी कधी? आणि बाळासाहेबांबद्दलच्या निष्ठा सांगतात तुम्ही, बाडग्यानो तुम्ही शिकवणार काय? क्राईम ब्रँचकडून शपथपत्र प्रकरणाचा वेगानं तपास सुरू आहे, तर दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू आहेत. आता यातलं नेमकं सत्य तपासानंतर समोर येईल, त्यामुळे सगळ्यांच्या नजरा तपासावर खिळल्यात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाण्यामधील महिला पदाधिकारी आणि खासदार राजन विचारे यांच्यात बैठक झाली आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं. आता आपली आर या पारची लढाई सुरू असून बाकीच्यांचं पितळ आता उघडं पडेल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना दिला. आता जी शिवसेना आपली आहे ही खरी, आणि तुम्हाला आता वामनराव महाडिक किती जण माहिती, सगळ्यांना माहिती. तो माणूस म्हणजे भाषेवरती प्रभुत्व होतं. सोनं जळतं तेव्हा ते उजळतं, तसं आता बावन कशी अगदी कणकणीत सोनं जे आहे ना ते उजळून गेलं. बाकी त्यांचं पितळ उघडं पडेल तो भाग वेगळा. निवडणूक आयोगानं शिवसेनेला दिलेल्या धगधगती मशाल या चिन्हावर समता पक्षानं काही दिवसांपूर्वीच दावा केलेला होता. त्यानंतर आता अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला मशाल चिन्ह देऊ नये अशी मागणी समता पक्षानं केलेली आहे आणि त्याबाबत समता पक्षाकडून दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. समता पक्ष उद्या दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आपली बाजू मांडणार आहे. कल हम लोग दिल्ली हाई कोर्ट में एक पिटीशन दायर कर रहे हैं. चूँकि ये जो मशाल सिंबल है ये समता पार्टी की पहचान अभी भी है और यह सिंबल समता पार्टी के लिए रिजर्व रखा गया है, तो चुनाव आयोग ने कैसे शिवसेना को यह सिंबल अलॉट किया गया है ये मेरे समझ से परे है. और हम लोग परसों चुनाव आयोग को हमने लिखित में ज्ञापन सौंपा था कि इस फैसले को वापस लिया जाए और शिवसेना को जो मशाल चिन्ह दिया गया है उसे वापस किया जाए. राज्यामधल्या गृह प्रकल्पांना बूस्टर डोस देण्यासाठी राज्य सरकारकडून सवलती दिल्या जाणार आहेत. बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क दरात कपात करण्याचा सरकारचा विचार आहे. सर्वात जास्त रोजगार निर्माण करणाऱ्या या व्यवसायाला काही मदतीची गरज आहे. कोरोनानंतर बांधकाम व्यवसायानं पुन्हा भरारी घेतली आहे. राज्यातील गृह प्रकल्पांना ग्राहक चांगला प्रतिसाद देतोय. त्यामुळे आता 2 वर्षानंतर क्रेडाई MCHI तर्फे मालमत्ता विषयक प्रदर्शन भरवण्यात आलं. ऑक्टोबर पर्यंत भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात 100हून अधिक विकासक त्यांच्या मालमत्तांसह सहभागी झाले. या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क दरात तसंच अधिमूल्यात कपात करण्याचा विचार करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय. हम लोग ने पहले ही शुरुआत कर दी है और प्रीमियम को जब भी 50% किया था, स्टैम्प ड्यूटी में भी सहूलियत की थी और यूनिफाइड DCPR जो है मेरे ख्याल से उसके वजह से बहुत ही फायदा हुआ है ना. बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क दरात 3% कपात करण्याची मागणी मागील काही महिन्यांपासून विकासकांकडून केली जाते. बांधकामासाठी विकासकांकडून मुंबईत सर्वात जास्त अधिमूल्य आकारलं जातं, त्यात कपात करण्याची मागणी केली जाते. बांधकाम व्यवसाय हा सामान्यांना घरं उपलब्ध करून देतो, तसाच तो मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करतो. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बांधकाम व्यावसायिकांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करणार असल्याचं आश्वासन दिलंय. कृषि के बाद, एग्रीकल्चर के बाद बहुत ही हजारों लाखों लोगों को जो एम्प्लॉयमेंट देने वाला एक बहुत बड़ा सेक्टर है. आपलं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न साकारण्यासाठी परवडणाऱ्या किमतीतली घरं गरजेची आहेत.
त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. तसं झालं तर घराचं स्वप्न साकारण्यासोबत रोजगार निर्मितीचा वेगही वाढेल, यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नक्षल चळवळीचा मास्टरमाइंड प्राध्यापक गोकल कोंडा नागा साईबाबा उर्फ GN साईबाबा आणि त्याच्या साथीदारांची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं निर्दोष मुक्तता केली. सत्र न्यायालयामध्ये खटला दाखल करण्यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारची मंजुरी घेण्यात आलेली नाही. या तांत्रिक कारणामुळे हायकोर्टानं सर्वांना निर्दोष सोडलं. तसंच सादर केलेले पुरावेही कोर्टानं फेटाळले. याआधी 7 मार्च 2017 रोजी साईबाबाला बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्याअंतर्गत दोषी ठरवण्यात आलेलं होतं. गडचिरोली सेशन्स कोर्टानं साईबाबा आणि त्याच्या साथीदारांना दहशतवादी कृत्याचा कट रचणं, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणं, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणं इत्यादी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून जन्मठेपेसह विविध कालावधीच्या कारावासाची शिक्षा सुनावलेली होती. मागील 5 वर्षापासून साईबाबा आतमध्ये आहे आणि पूर्ण टीम त्यांची आतमध्ये आहे. ज्यात जे एलिगेशन्स होते ते काही नाही, पण कॉन्स्पिरसी एवढंच त्यांनी दाखवलेलं आहे. त्याच्यात काही त्यांच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं आणि या बेसिसवर कोर्टाने पण चांगले प्रकारे त्यांनी एव्हिडन्सला कन्सिडर करून त्यांनी आम्हाला जस्टिस दिला आहे. GN साईबाबा प्रकरणी आजचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल हा शहीदांच्या कुटुंबियांसाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. ज्यांच्या विरुद्ध माईन लावून त्यांची वाहनं उडवली जातात अशा पोलिसांकरता, त्यांच्या कुटुंबाकरता सर्वाधिक धक्कादायक अशा प्रकारचा निकाल आहे. त्यामुळे हा निकाल जो काही आलेला आहे याच्या विरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेलो आहोत आणि त्या ठिकाणी अशा टेक्निकल ग्राउंडवर की त्याला कुठेतरी उशिरा सँक्शन मिळालं, एवढ्या एका ग्राउंडवर ज्याच्या विरुद्ध इतके पुरावे आहेत अशा व्यक्तीला सोडून देणं हा त्या शहीदांप्रती अन्याय आहे. आणि म्हणून आम्ही हे सगळं सर्वोच्च न्यायालयामध्ये योग्य प्रकारे मांडू आणि त्या ठिकाणी आम्ही जो काही न्याय तो मिळवण्याचा प्रयत्न करू. नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. संजय राऊत यांना त्यांच्या पक्षापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अधिक चिंता असल्याचा टोला गिरीश महाजन यांनी लगावलाय. संजय राऊत यांनी त्यांच्या आईला लिहिलेल्या पत्रावरून गिरीश महाजन यांनी निशाणा साधलाय, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाजन यांना जशास तसं उत्तरही देण्यात आलंय. संजय राऊतांनी लिहिलेल्या पत्रावरून गिरीश महाजन यांनी निशाणा साधलाय. संजय राऊत यांनी न्यायालयीन कोठडीत जाण्यापूर्वी सत्र न्यायालयामध्ये असताना न्यायालयातील बाकड्यावर बसून पत्र लिहिलं होतं. आईला लिहिलेल्या या पत्रात मी नक्कीच परत येईन असं म्हटलं होतं. हे पत्र लिहिण्याची संधी केंद्र सरकारनं दिलेली आहे असा टोलाही त्यांनी लगावला होता. 8 ऑगस्ट 2022 रोजी राऊतांनी हे पत्र लिहिलं होतं. संजय राऊत यांच्या ट्विटर अकाउंटवरून हे पत्र शेअर करण्यात आलं होतं. त्या पत्रात धमक्यांना घाबरणार नसल्याचाही उल्लेख करण्यात आला होता. तर पत्रातल्या एकंदरीतच आशयावरून हे पत्र राजकीय असल्याचं दिसून येतं. त्यामुळे संजय राऊतांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काळजी असल्याचा उपहास गिरीश महाजन यांनी केलाय. मला वाटतं त्यांना त्यांच्यापेक्षा जास्त चिंता काँग्रेसची आहे. त्यांच्यापेक्षा स्वतःच्या पक्षापेक्षा जास्त चिंता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची आहे आणि ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. गिरीश महाजन यांच्या टीकेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आक्रमक पवित्रा घेतलाय. आईला लिहिलेल्या पत्राची राजकारणासोबत सांगड घातल्याच्या मुद्द्यावरून गिरीश महाजन यांचा जोरदार समाचार घेण्यात आला. संजय राऊत हे आमचे शिवसेनेचे नेते आहेत. त्यांनी चिंता कोणाची करायची, ह्यांनी भाजपवाल्यांनी चिंता कशाला करायला पाहिजे? तुम्ही तुमची चिंता करा ना, तुम्ही तुमच्या पक्षाची चिंता करा ना. तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ शिवसेनेचं काय होतंय, शिवसेना काँग्रेसबरोबर गेली, राष्ट्रवादीबरोबर गेली, शिवसेना नाही राहिली, संजय राऊतांना फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चिंता आहे. कोण दुसऱ्याची चिंता करतोय त्याची तुम्ही कशाला चिंता करता? तुम्ही तुमची चिंता करा ना. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपमधलं राजकीय वैमनस्य दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हल्ले चढवले जातात. त्यामुळे
आईला लिहिलेलं पत्रही राजकारणाचा विषय ठरतं, हेच यातून दिसून येतं. रत्नागिरीहून सचिन सावंतसह दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे. बनावट शपथपत्र प्रकरणी क्राईम ब्रांचकडून राज्यात वेगवेगळ्या शहरांमध्ये कारवाई सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. हातकणंगले मतदारसंघावर मुंबई क्राईम ब्रांचनं लक्ष केंद्रित केलंय. कोल्हापूर जिल्ह्यात बनावट शपथपत्र प्रकरणी सुमारे 400 जणांची चौकशी करण्यात आली. हातकणंगले, हुपरीनंतर कुरुंदवाडमध्ये चौकशी सुरू आहे. मुंबईमध्ये बनावट शपथपत्र आढळल्यानंतर क्राईम ब्रांचनं तपासाची चक्र वेगानं फिरवली. निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि धनुष्यबाणावर दावा करण्यासाठी शपथपत्र महत्त्वाची ठरणारी होती. त्यामुळे बनावट शपथपत्रांचा मुद्दा गंभीर असल्यानं क्राईम ब्रांचकडून पाळंमुळं खणून काढली जात आहेत. मात्र कितीही तपासणी केली आणि तपास केला तरी त्यात काही आक्षेपार्ह नसल्याचा दावा जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी केलाय. गेल्या 3 दिवसामध्ये हातकणंगले तालुका असेल, शिरोळ तालुका असतील, बऱ्यापैकी ॲफिडेविट या ठिकाणी तपासले गेलेले आहे. कोणत्याही पद्धतीचे एकाही ॲफिडेविटमध्ये आक्षेपार्ह असं काही नाही आहे. आम्ही निश्चितपणानं या ठिकाणी आलेल्या क्राईम ब्रांचच्या टीमला तपासासाठी पूर्ण सहकार्य करणार आहोत. क्राईम ब्रांचकडूनही प्रत्येकाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. शपथपत्र करणारी व्यक्ती तीच आहे का याची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय जिथून स्टॅम्प खरेदी केले त्यांचे रजिस्टर तपासण्याचं काम सुद्धा सुरू करण्यात आलंय. मात्र तपासात नेमकं काय आढळलं याबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रांचची टीम तपास करीत असून त्या तपासाच्या अनुषंगाने आम्ही कुरुंदवाड पोलीस स्टेशन इथे आलेलो आहोत आणि त्या गुन्ह्यामध्ये जे शपथपत्र मिळाली होती ती शपथपत्र व्हेरिफिकेशन करण्याचं काम सध्या चालू आहे. बनावट शपथपत्र प्रकरणी कोल्हापूरसह पालघर, अहमदनगर, नाशिक आणि नवी मुंबईत तपास सुरू करण्यात आलाय. आता तपास पूर्ण झाल्यानंतर कुणाची नावं समोर येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी घाटी रुग्णालयाची पाहणी केली. घाटी रुग्णालयामध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे, अनेक पदं रिक्त आहेत. रुग्णालयामध्ये औषधी मिळत नाही अशा तक्रारी देखील वारंवार समोर आलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक आहे. या बैठकीत या समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करू असं आश्वासन यावेळी भुमरेंनी दिलं. विषय असा आहे की घाटीला आपल्याला जे काही बजेट पाहिजे ते बजेट तितकं मिळत नाही त्यांना. त्याच्यामुळं घाटीला निधी कमी नाही पडला पाहिजे हेच आम्ही स्वतः मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला आम्ही भेटणार आहे आणि वैद्यकीय मंत्री जे आपले गिरीश महाजन साहेब त्यांना भेटून सेक्रेटरीला आम्ही सगळं सांगणार आहे. व घाटीची परिस्थिती ही आपल्याला म्हणजे घाटी ही फक्त औरंगाबाद जिल्ह्याची, संभाजीनगर जिल्ह्याची घाटी नाही, ही घाटी मराठवाड्याची आहे. आता कोणती ह्या घाटीकडे मराठवाडा म्हणून बघितलं गेलं पाहिजे. अमित ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावरती आहेत. कालच त्यांचं औरंगाबादमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान आज त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवरती भाष्य केलं. मी पूर्वीच राजकारणात आलो ते बरं झालं, मात्र आजची सध्याची परिस्थिती पाहता मी राजकारणात आलो नसतो असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान दसरा मेळाव्यात कुणाचंही भाषण ऐकलं नसल्याचंही तेच म्हणाले. तर भाषणात कुणीही नागरिकांच्या समस्येवर बोलत नसल्याचा खोचक टोला यावेळी त्यांनी लगावला. दरम्यान येणाऱ्या काळामध्ये लोक येणाऱ्या काळात मनसेला पसंत करतील असा विश्वासही अमित ठाकरेंनी व्यक्त केला आहे. मनसेकडून आयोजित महासंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर ते सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी रात्रभर शहर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं. जिल्हा दूध संघात 1 ते 1.5 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी खडसे यांनी आंदोलन केलं. दरम्यान खडसेंच्या तोंडून पोलिसांबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्यही आलं. पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून. दूध संघातील लोणी खाल्लं कुणी, एकनाथ खडसेंचं ठिय्या आंदोलन. नाथाभाऊंनी पोलिसांनाही दरडावलं. भाजपनं आरोप फेटाळले.
जळगाव जिल्हा दूध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी बुधवारी संध्याकाळी शहर पोलीस ठाण्यात जाऊन दूध संघातील गैरव्यवहाराबाबत तक्रार दिली. मात्र याबाबत गुन्हा दाखल करून न घेता केवळ त्यांचा जबाब घेण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेले आमदार एकनाथ खडसे गुरुवारी दुपारी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस निरीक्षकांच्या दालनात जाऊन जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असं म्हणत त्यांनी रात्रभर शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान त्यांनी पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य देखील करत थेट इशारा देखील दिला. मी तुमचे सगळे कपडे उतरल्याशिवाय नाही जाणार. प्रशासनाला या ठिकाणी तुमच्या प्रशासनाचे कपडे उतरून राहिले एक मिनिटाने. जिल्हा दूध संघात 1 ते 1.5 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी खडसेंनी आंदोलन केलं. पोलीस या प्रकरणात कुठलीही नोंद घेत नसल्यानं यावेळी एकनाथ खडसे यांच्यासह पदाधिकारी संतापले. अखेर 8 तासानंतर या प्रकरणात पोलिसांनी फिर्याद नोंदवली. दुसरीकडे दूध संघात अपहार नव्हे तर चोरी झाल्याचं सांगत एकनाथ खडसेंनी यू-टर्न घेतला. दरम्यान खडसेंच्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण काही काळ चांगलंच तापलं. चोरी आहे चोरी, हा अपहार नाही. या ठिकाणी सगळे लोण्याचे बॉक्स, अपहार म्हणजे बॉक्स नसतो, अपहार म्हणजे चोरी पैशाची असते. आपला अपहार कशाचा असतो? पैशाचा असतो. की इतक्या कोटीचा अपहार झाला, वस्तूचा अपहार नसतो काही. या ठिकाणी 700च्या वर बॉक्स लोण्याचे चोरी गेले, 265च्या वर बघ दुधाच्या चोरी गेले. चोरीची फिर्याद नोंदायला आम्ही एवढा प्रयत्न करतो तर चोरी करत नाही. हा काही अपहार नाही आहे, ही चोरी आहे. हा चोरी 1.5 कोटीच्या आसपास आहे आणि पोलीस त्याच्यासाठी इतका वेळांचा घेत आहे. मला वाटतं की यापेक्षा या राज्यामध्ये वाईट गोष्ट कोणतीच नसावी. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी रात्रीतून जळगावकडे धाव घेतली आणि हालचाल करत तक्रार दाखल करून घ्यायला लावत खडसेंचीही भेट घेतली. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर तसंच सरकारवरही त्यांनी हल्लाबोल केला. पोलीस हे स्वतःच्या कर्तव्याला कमी पडत आहेत, पोलीस स्वतःचं कर्तव्य टाळत आहेत हे चित्र या ठिकाणी दिसून येतं. महाराष्ट्रातल्या या नव्या आलेल्या सरकारने कशा पद्धतीने या राज्यातल्या सगळे कायदे दाव्यावर बसवण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याचं हे एक उदाहरण आहे. जळगाव दूध संघात ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांच्यावर कारवाई करायची सरकारची जबाबदारी आहे, असा खोचक टोला शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटलांनी लगावला. मी पण म्हणतो की कारवाई झाली पाहिजे. काही कायद्याचं स्वरूप असेल, काही अडचणी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आल्या असतील, पण याचा अर्थ असा होत नाही की चौकशी होणार नाही. चौकशी 100% होईल. यंत्रणा भरपूर आहे चौकशी करायला. दुग्ध खात्याकडनं त्याची चौकशी होऊ शकते, इतर गोष्टींकडनं चौकशी होते. अखेर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीनंतर आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबतच्या चर्चेनंतर खडसेंनी ठिय्या आंदोलन मागे घेतलं. या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचंही खडसेंनी स्पष्ट केलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बेपत्ता झालेले पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह शुक्रवारी अखेर नीरा नदीपात्रामध्ये सापडला. शशिकांत घोरपडे हे 12 ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. आता घोरपडेंची आत्महत्या की हत्या, त्यांच्या मृत्यूचं गूढ मात्र आणखी वाढलंय. बेपत्ता पणन महासंचालकांचा मृतदेह सापडला. नीरा नदीपात्रात सापडला मृतदेह. शशिकांत घोरपडे 12 ऑक्टोबर पासून होते बेपत्ता. घोरपडेंची आत्महत्या की हत्या, मृत्यूचं गूढ वाढलं. महाराष्ट्र राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह अखेर नीरा नदीपात्रात सापडलाय. ते 12 ऑक्टोबर पासून बेपत्ता होते. त्यांच्या नातेवाईकांनी शिरवळ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची रीतसर तक्रार नोंदवली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी युद्ध पातळीवरती शशिकांत यांची शोध मोहीम सुरू केली होती. शोध मोहिमेदरम्यान शुक्रवारी सकाळी एनडीआरएफच्या टीमला त्यांचा मृतदेह नीरा नदीपात्रात आढळून आला. शशिकांत घोरपडे हे बुधवारी दुपारी पुणे इथल्या कार्यालयातून बाहेर पडले होते, मात्र घरी परतलेच नव्हते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांकडून शोधाशोध सुरू झाली. त्यांची गाडी बुधवारी शिवापूर टोल नाक्यावरून साताऱ्याच्या दिशेनं गेल्याचं सीसीटीव्हीतून समोर आलं. त्यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन शिरवळ नीरा नदी पुलाचं होतं.
घोरपडेंकडे असलेली त्यांच्या मित्राची गाडी शिरवळ पुलाजवळ हॉटेल समोर सापडली. नीरा नदीच्या पात्रालगतच्या सीसीटीव्हीमध्ये एका हॉटेलपासून एक व्यक्ती चालत पुलाकडे जात असल्याचं दिसलं. त्या व्यक्तीनं पुढे नदीमध्ये उडी मारल्याचंही सीसीटीव्हीतून स्पष्ट झालं. त्यानंतर नीरा नदीपात्रामध्ये भोर येथील जल आपत्ती निवारण पथक, महाबळेश्वर ट्रेकर्स, सातारा पोलीस, राजगड पोलिसांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली गेली. शशिकांत यांचे नातेवाईक या परिसरात तळ ठोकून होते. अखेर शुक्रवारी सकाळी मृतदेह शोध पथकाला आढळून आला. एनडीआरएफची टीम पण आम्ही नदीमध्ये सर्चिंगसाठी बोलवली होती नीरा नदीमध्ये. आज अनफॉर्च्युनेटली त्याचा मृतदेह नदीमधून आम्हाला रिकवर झालेला आहे. त्याच्यामध्ये पोलिसांनी प्रोसिजरप्रमाणे CRPC 174 AD हा रजिस्टर केलेली आहे. बुधवारच्या दिवशी घोरपडे आपल्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाले होते. त्यानंतर थेट त्यांचा मृतदेहच सापडला. घोरपडेंची कार नीरा नदीपात्राजवळील पुलाजवळ तर त्यांचा मृतदेह नदीपात्रात सापडला. त्यामुळे शशिकांत घोरपडे यांनी आत्महत्या केली की त्यांच्या सोबत घातपात झाला हा प्रश्न उपस्थित झालाय. महत्त्वाचं म्हणजे घोरपडे यांनी आत्महत्या केली असेल तर त्यामागं काय कारण असावं याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे. सध्या पोलीस घोरपडे यांच्या मृत्यूचं कारण शोधण्याच्या दिशेनं तपास करतायत. त्यांच्या मृत्यूचं गूढ मात्र वाढलंय. साताऱ्याहून किरण मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दिवसभराच्या बातम्या. न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्यानंतर लव जिहाद प्रकरणात आरोपींवरती मकोका लावण्यात आलेला आहे. श्रीरामपूरमध्ये अल्पवयीन मुलींचं अपहरण करून धर्मांतर करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलेलं होतं. न्यूज 18 लोकमतनं हे गंभीर प्रकरण लावून धरलं होतं. लव जिहाद प्रकरणी मोठी कारवाई. 6 आरोपींवर लावला मकोका. अल्पवयीन मुलींचं बळजबरीनं धर्मांतर. न्यूज 18 लोकमतनं केला होता पर्दाफाश. धर्मांतर प्रकरणातला मुख्य आरोपी इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटरसह 6 जणांवर मकोका लावण्यात आलेला आहे. श्रीरामपूर शहर आणि परिसरातल्या अनेक मुली मागील काही दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या. मात्र त्यामागचं सत्य समोर आल्यावर राज्यभरात खळबळ उडाली. मुलींचं अपहरण करून त्यांचं धर्मांतर केलं जात होतं. मशिदीत मुलींचा निकाह लावून त्यानंतर वेश्या व्यवसायात ढकललं जात होतं. न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्यानंतर इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर, प्रशांत गोरे, सुमन पगारे, सचिन पगारे, बाबासाहेब चेंडवाल, मीनाबाई मुसावत या 6 आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे. सदरच्या गुन्ह्यामध्ये आर्थिक फायद्याकरता हा गुन्हा करत असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का अंतर्गत कलमवाढ करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे. श्रीरामपूरमधील लव जिहादचा मुद्दा आमदार नितेश राणेंनी विधानसभेत उपस्थित केला होता. आतापर्यंत सुमारे 10 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून जबरदस्तीनं धर्मांतर केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. एकट्या श्रीरामपूर परिसरातल्या 100 तरुणी लव जिहादच्या जाळ्यात अडकल्याचा आरोप केला जातोय. यावरून या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येतं. श्रीरामपूरमधील मुल्ला कटर आणि 25 जणांची टोळी लव जिहादसाठी सावज टिपत असल्याचं स्पष्ट झालंय. मुल्ला कटरवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुल्लानं अनेक मुलींचा अमानुष छळ करून त्यांना वाम मार्गाला लावल्याचा आरोप केला जातोय. 13 वर्षाच्या मुलीचा मशिदीत निकाह लावणाऱ्या मौलानावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. न्यूज 18 लोकमतनं श्रीरामपूरमधील लव जिहादचा जळजळीत मुद्दा जगासमोर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता पोलिसांनीही धडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची पाळमुळं खणून काढली जातील असा विश्वास व्यक्त केला जातोय. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, श्रीरामपूर.